हा एक नवीन मित्रांनो भूमितीमधला प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न भरपूर वेळेस विचारले जातात. हा TET मधलाच प्रश्न आहे. TET 2018च्या प्रश्नपत्रिकेलाच हा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी काहीतरी वर्तुळावरील 10 बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील याची अतिशय सोपी ट्रिक आहे मित्रांनो. हाच प्रश्न जर असा जरी विचारला वर्तुळावरील 10 बिंदूतून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील किंवा दोन बिंदू एकमेकाला जोडून किती रेषा तयार करता येतील असा जरी प्रश्न विचारला, दोन्हीचे उत्तर आपण या ठिकाणी पाहूया एकाच प्रश्नामध्ये. पण मूळ प्रश्न हा आलेला आहे TET 2018 मध्ये. वर्तुळावरील 10 बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील. अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, बिंदू किती एकूण बिंदू बरोबर किती आहेत 10. तर याला काय करायचं मित्रांनो, याचा उतरता क्रम लिहायचा 10चा. जेवढे बिंदू असेल तर उतरता क्रम गुणिले करून त्यांचं मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट लिहायचं 10 गुणिले 9 गुणिले 8. बरं आपण हे तीनच का घेतले उतरता क्रम 10 गुणिले 9 गुणिले 8. जेवढे बिंदू आहेत त्याचा उतरता क्रम घ्यायचा आणि मल्टिप्लिकेशनमध्ये, कारण की आपल्याला त्रिकोण तयार करण्यासाठी 3 बिंदूंची गरज असते. किती बिंदूंची गरज असते? 3 बिंदूंची. म्हणून उतरता क्रम 3 वेळेसच घ्यायचा आहे मित्रांनो. बरं आता एकूण त्रिकोण काढण्याला किती बिंदू लागतात? 3. तर ते 3चे पुन्हा उतरता क्रम घ्यायचा 3 गुणिले 2 गुणिले 1. हा जो एक हे इथं काय केलं मित्रांनो लक्षात आलं तुमच्या, दिलेले जे पॉईंट आहेत एकूण त्या पॉईंटचा उतरता क्रम घ्यायचा आणि त्रिकोण तयार करायला किती पॉईंट लागतात? 3च लागतात, त्यांचा उतरता क्रम घ्यायचा. आता यांची काटाकाटी करा, तुम्हाला एकूण किती त्रिकोण काढता येईल 10 बिंदूपासून ते आपल्याला सांगता येईल. बघा 3 1 3 3 त्रिक 9 2 1 2 चौक 8 3 चौक 12 आणि हे 10 120. किती? 120 आपल्याला या ठिकाणी त्रिकोण काढता येतील ह्या 10 बिंदूपासून. बरं आता जर विचारलं असतं तुम्हाला एकूण, आता हे किती मोजा मित्रांनो. आता हा का प्रश्नाचा भाग नाही आहे, हा वेगळा प्रश्न आहे, पण तरी बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 8 बिंदू दिलेत. किती? 8. आता ह्या 8 बिंदूपासून एकूण किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न ह्यावेळेस येऊ शकतो. आता किती रेषाखंड काढता येतील म्हणजे एकूण बिंदू किती येतं? 8. रेषाखंड काढायला किती बिंदूची गरज असते? 2. मग 2दाच आपल्याला उतरता क्रम घ्यायचा आहे 8चा. 8 गुणिले 7 भागिले रेषाखंड जोडायला किती बिंदू लागतात? 2. त्या 2चा पुन्हा उतरता क्रम घ्या 2 गुणिले 1 1 2 2 चौक 8 7 चौक 28. म्हणजे आपल्याला 28 रेषाखंड ह्या 8 बिंदूपासून काढता येतील. ते असे प्रश्न नेहमी हमखास शॉर्टकट ध्यान ठेवा मित्रांनो. रील सेव्ह करून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून घ्या. असे प्रश्न नेहमी हमखास TET मध्ये आणि अजून TETचं गणित पहा 6 ते 8चं पहा किंवा 1 ते 5चं पहा. भूमितीवर जास्त जोर दिलेला आहे. तर आपण आपल्या ह्या सिरीजमध्ये खूप सारे भूमितीचे प्रश्न घेणार आहोत. तर चॅनलला त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा.